सो वी हॅड डिस्कस्ड सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन आपण डिस्कस केलं, पण आपल्याला स्पेशल टाईप ऑफ सर्क्युलर मोशन डिस्कस करायचं आहे, विच इज कॉल्ड ॲज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आपण शॉर्टकट वापरणार आहोत UCM. सो सर्क्युलर मोशनच आहे ते, पण ते युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म म्हणजे काय, तर ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये त्याचं स्पीड जो असतो पार्टिकलचा, म्हणजे मोशन आपल्याला माहिती आहे की समजा आपण एक डायग्राम काढतो मी सर्क्युलर मोशनचा. ओके, तर सर्क्युलर मोशनमध्ये काय होणार आहे की पार्टिकल मूव्ह होणार आहे. हा पार्टिकल मूव्ह होईल, राईट. सो तो पार्टिकल जेव्हा मूव्ह होईल तेव्हा पार्टिकलची वेलॉसिटी बदलणार आहे. सर्क्युलर मोशनमध्ये पार्टिकलची वेलॉसिटी प्रत्येक क्षणी बदलते, राईट. पण याच्यामध्ये सर्क्युलर मोशनमध्ये एक अजून महत्त्वाची गोष्ट अशी की जो स्पीड आहे पार्टिकलचा, जो स्पीड आहे, सपोज हा पार्टिकल 10 मीटर पर सेकंदने इथे मूव्ह होतो आहे, तर इथेसुद्धा त्याचा स्पीड हा 10 मीटर पर सेकंदच असेल. इथेसुद्धा त्याचा स्पीड 10 मीटर पर सेकंद असेल. इथे पण कुठे पण तुम्ही घेतला तर त्याचा स्पीड जर 10 मीटर पर सेकंद असेल किंवा सारखा असेल, म्हणजे द स्पीड इज कॉन्स्टंट ऑफ द पार्टिकल, दॅन वी कॅन से दॅट इट इज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो ड्युरिंग सर्क्युलर मोशन, म्हणजे जेव्हा सर्क्युलर मोशन होते, ड्युरिंग सर्क्युलर मोशन if the speed of the particle remains काय, कॉन्स्टंट. जर कॉन्स्टंट राहिला म्हणजे बदलला नाही, तर त्या मोशनला आपण, दॅट मोशन इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, समजलं असेल आपल्याला. आता अशा मोशनमध्ये, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये समजा आपल्याला स्पीड दाखवायचं आहे, तर तो जी वेलॉसिटी आहे, त्याची जी वेलॉसिटी आहे ती नेहमी टँजेन्शियल असते. टँजंट असते. बघा मी टँजंट काढलं आहे. सर वेलॉसिटी इज ऑलवेज टँजेन्शियल. सो टँजेन्शियल वेलॉसिटी याला आपण V असं म्हणू. ओके, सो द टँजेन्शियल वेलॉसिटीला जर V मानलं, ओके, आणि ती प्रत्येक वेळेस म्हणजे इथे जर काढायची असेल तर त्याची वेलॉसिटी ही टँजेन्शियल असेल. हा V इकडे काढायची असेल तर ती टँजेन्शियल आहे. कसं प्रत्येक ठिकाणी ती वेलॉसिटी टँजेन्शियल आहे. ओके, आणि प्रत्येक ठिकाणी त्याची डिरेक्शन बदलते. इथे त्याची प्रत्येक ठिकाणी बघा त्याची दिशा बदलते. डायरेक्शन इज चेंजिंग. सो डायरेक्शन ऑफ इट्स वेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट. प्रत्येक इन्स्टंटला त्याची वेलॉसिटी बदलते, आणि ती वेलॉसिटीची डायरेक्शन काय असेल, अलॉंग द टँजेन्शियल वेलॉसिटी. ओके, आणि अशामुळे जे वेलॉसिटी बदलल्यामुळे आपल्याला माहिती आहे की वेन वेलॉसिटी चेंजेस देर इज अन ॲक्सिलरेशन. ओके, वेन देर इज अ चेंज इन वेलॉसिटी देर इज अ ॲक्सिलरेशन. ही लिनियर वेलॉसिटी आहे, लक्षात घ्या. दिस इज अ टँजेन्शियल लिनियर वेलॉसिटी. सो लिनियर ॲक्सिलरेशन जे असेल, ओके, लिनियर ॲक्सिलरेशन जे असेल, दॅट ॲक्सिलरेशन इज कॉल्ड ॲज is given by rate of change of velocity. So dv by dt. Okay, so this dv by dt is a linear acceleration. Okay, आणि v काय आहे, so v is equal to, v is nothing but, vचं रिलेशन जर आपल्याला अँग्युलर वेलॉसिटीशी कंपेअर करायचं, V इज इक्वल टू आर ओमेगा. सो दिस बिकम्स इक्वल टू, दिस इज इक्वल टू आर इंटू ओमेगा स्क्वायर. ओके, सो आर इंटू ओमेगा स्क्वायर. सो एक्सेलरेशन इज इक्वल टू ओमेगा स्क्वायर आर. सो द एक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल फॉर दिस लिनियर वेलॉसिटी इज गिवन बाय V स्क्वेअर आर किंवा V स्क्वेअर बाय आर किंवा इट इज आर ओमेगा स्क्वेअर. ओके, आणि हे जे ॲक्सेलरेशन आहे त्या ॲक्सेलरेशनला आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असं म्हणतो.
सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असं म्हणतो. ओके, तर आपल्याला समजा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन दाखवायचं झालं तर ते ॲक्सेलरेशन अलॉंग द रेडियस असेल, त्या सर्क्युलर पाथच्या रेडियसच्या अलॉंग असेल ते. ओके, आणि इट विल बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे हा समजा सेंटर धरला तुम्ही, तर द सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन विल बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. सेंटरला ते असेल, राईट. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ uniform circular motion and the concept of what is centripetal acceleration. Okay, so centripetal acceleration म्हणजे काय? Acceleration which is directed along the किंवा towards the center of the motion, towards the center of the circular path. Okay, that is called as centripetal acceleration. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? त्याचा फॉर्म्युला E is equal to ओमेगा स्क्वेअर R किंवा R ओमेगा स्क्वेअर किंवा V square by V square by R. Okay, V square by R. How UCM has to be understood.